वारकरी झालेलो आहोत. आज सज्ज झालो आहे पंढरपूरला निघण्यासाठी. निघे पंढरीची वारी सज्ज सारे वारकरी, अद्भुत तो सोहळा विठ्ठल विठ्ठल गजरी, अद्भुत तो सोहळा विठ्ठल विठ्ठल गजरी. आळंदीची ग माऊली पालखीत विराजित, आळंदीची ग माऊली पालखीत विराजित, तुकोबाची पालखी देहू मधुनी निघत. विठू दर्शनाची आस मनी भक्तीचा तो भाव, विठू दर्शनाची आस मनी भक्तीचा तो भाव, सद्वृत्तीचा स्वभाव वारकरी त्याचे नाव, सद्वृत्तीचा स्वभाव वारकरी त्याचे नाव. गळा तुळशीची माळ, वारकऱ्यांचं काय आहे ओळख तर गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि डोक्यावर वृंदावन, इतकी साधी सरळ ओळख आहे. गळा तुळशीची माळ तुळशी वृंदावन डोई, गळा तुळशीची माळ तुळशी वृंदावन डोई, टाळ वाजवित चाले नाम विठोबाचे घेई, टाळ वाजवित चाले नाम विठोबाचे घेई. अनवाणी तो चालत, कुठल्याच प्रकारची त्यांच्याकडे आयुध नाही, अगदी अनवाणी चालत आहेत. अनवाणी तो चालत ऊन अन पावसात, अनवाणी तो चालत ऊन अन पावसात, भाव भोळा तो भक्तीत ठेवे हरिस्मरणात, भाव भोळा तो भक्तीत ठेवे हरिस्मरणात. आणि हेच जाणून आपले माननीय मुख्यमंत्री यांनी यावर्षी त्यांच्यासाठी स्पेशल रेनकोट तयार केले आणि वारकरी संप्रदायातल्या सगळ्या वारकऱ्यांना त्या वाटले. आपल्या महाराष्ट्र शासनाचं यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया की वारकरी संप्रदायांसाठी आज 700 वर्षांची परंपरा असूनही कुठल्याही शासनाच्या मनात हा विचार आला नाही की माझा वारकरी बंधू हा पावसामध्ये भिजत जातो तर त्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे. पण आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष त्यांच्यासाठी सहकार्य केलं, रस्ता वेगळा केला, वारीसाठीचा रस्ता वेगळा केला आणि सोबतच पावसात चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी पादत्राणे आणि सुंदर असे रेनकोट की ज्याच्यावर चमकणारा असं लावल्या गेलं पाहिजे की जेणेकरून वारकरी कुठूनही दिसला पाहिजे अशा प्रकारची रिबीन त्यांना लावण्यात आली आहे. असं सुंदरसं सहकार्य महाराष्ट्र शासनाने केलं आहे. त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अश्वघोडे रिंगणात विठ्ठलाच्या भजनात, विठ्ठलाचं काय आहे कौतुक तर अश्वघोडे रिंगणात विठ्ठलाच्या भजनात, मृदंगाच्या गजरात वारी पंढरीस जात, मृदुंगाच्या गजरात वारी पंढरीस जात. वारी भक्तीत तल्लीन, वारी भक्तीत तल्लीन गाती विठूचे भजन, पाय चालतात वाट ते सतत रात दिन, ते सतत रात दिन. आषाढी एकादशी गाठे पंढरीचे स्थान, सगळ्यांना ओढ असते. 12 लाख वारकरी संप्रदायाला कशाची आस असते, कशाची ओढ असते तर ती फक्त आषाढी एकादशीच्या दिवसाची. पायामध्ये पादत्राणे नसतात, चप्पल नसते, डोक्यावर कुठलाच आधार नसतो, पण सारे वारकरी जात असतात. आषाढी एकादशी गाठे पंढरीचे स्थान, चंद्रभागेतले स्नान मग विठूचे दर्शन, चंद्रभागेतले स्नान मग विठूचे दर्शन. मूर्ती पाहून विठूची मिठी पायाशी घालत, मूर्ती पाहून विठूची मिठी पायाशी घालत, मिळे भक्तीचे ते फळ भेट शिवाशी घडत, मिळे भक्तीचे ते फळ भेट शिवाशी घडत. त्या विठू माऊलीच्या पायाशी लोटांगण घालण्यासाठी हा 12 लाख वारकरी संप्रदाय पंढरपुरामध्ये कालच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीला दाखल होतो. साठवून त्याचे रूप, साठवून त्याचे रूप डोळा आसं वेढाळीत, ते सुंदर गोजिर रूप पाहिल्यानंतर इतकं प्रेम उचंबळून येतं की डोळ्यातून अक्षय सद्गतीत होऊन अश्रू वाहू लागतात. साठवून त्याचे रूप डोळा आस वेढाळीत, माझ्या विठूची ग गाठ आता पुढील वारीत, माझ्या विठूजी ग गाठ आता पुढील वारीत, आता पुढील वारीत, आता पुढील वारीत. म्हणजे परत या भगवंताच्या चरणाचं दर्शन घ्यायचं असेल तर परत आषाढ शुक्ल पक्षातली एकादशी ही 2026चीच उगवावी लागेल आणि त्यानंतरच या भक्तांना त्या चरणांचं दर्शन होईल. म्हणून या कवयित्री इतक्या छान म्हणतात की माझ्या विठूची ग गाठ आता पुढील वरीस, या विठूची ग गाठ आता पुढील वारीत. चला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की.
मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. जगत्कारणं कारणं ज्ञानरूपं, जगत्कारणं कारणं ज्ञानरूपं, सुरादी सुखादी गुणेशं गणेशं, सुरादी सुखादी गुणेशं गणेशं, जगद्द्रव्यं पीनतं विश्ववन्द्यं, जगद्द्रव्यं पीनं विश्ववन्द्यं सुरेशं, परब्रह्मरूपं गणेशं भजेहं, परब्रह्मरूपं गणेशं भजेहं. जगातील सर्व ज्ञानाचे, प्रगतीचे, सुखाचे, सर्व प्रकारच्या गुणांचे आणि कलांचे अधिपती असणाऱ्या श्री एकदंताला वंदन असो. एकदंत क्रिएशनने आयोजित केलेल्या सुंदर भक्तिमय नजराण्यात राजा पंढरीशा या कार्यक्रमात मी निवेदक सौ राखी जामकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुरेल संगीताच्या या कार्यक्रमात राजा पंढरीचा या भक्तिमय नजराण्याच्या त्या सोहळ्यात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. समचरण सरोजं सांध्रिनीलाबुधाभं जगननहितपाणिं मंडनं मंडनानं तरुणतुलसीमाला कंधरं कच्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. हा पंढरीचा राजा युगे 28 भक्तांच्या भेटीसाठी विटेवर उभा आहे. अशा या पांडुरंगरायाच्या चरणी साष्टांग दंडवत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. एकदंत क्रिएशन आणि स्वर्णिक इन्फोकॉम आयोजित सुमधुर भक्तिमय संगीताने परिपूर्ण गीतांची वारी आपल्यासाठी सादर करते राजा पंढरीचा. उद्घाटन सत्रात मी सौ राखी जामकर आपल्या रसिक वर्गाचे मनपूर्वक स्वागत करते. चला तर आपण पंढरीच्या या राजाला बघायला जाऊया आणि पंढरीच्या वारीमध्ये पहिल्या दिवसाचं पहिलं रिंगण आणि पहिल्या दिवसाचा पहिला विसावा घेऊया दीपप्रज्वलनानं. पंचमहाभूतातील एक तत्व म्हणजे अग्नी आणि अग्निदेवतेचे पूजन म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. दीपज्योती परब्रह्म दीपोज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीपम नमोस्तुते, संध्या दीपम नमोस्तुते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केलेले आहे आणि कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आहे असे मी जाहीर करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. दीप लावूया श्रद्धेचा, दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा, दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया मांगल्याचा प्रकाश पसरेल पावित्र्याचा, दीप लावूया सामर्थ्याचा, दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा. हा भक्तीचा मांगल्याचा पावित्रमय प्रकाश आपल्या सर्वांच्या हृदयात जागावा यासाठी संपन्न होत आहे दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलन ही केवळ औपचारिकता नाही तर तो एक संकल्प आहे. भक्तिभावाने भगवंताजवळ जाण्याचं नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा, अज्ञानरूपी अंधाराकडून वाट काढून प्रकाशमय वाटचाल करणारा दैदिप्यमान कार्य करण्याचा हा सोहळा म्हणजेच दीपप्रज्वलन. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय विद्यावाचस्पती, आपल्या वाणीतून सर्वांना बोधपूर्ण मार्गदर्शन करणारे श्री स्वानंदजी पुंड, तसेच मध्य नागपूरचे आमदार काही कारणास्तव आले नाही, जी प्रवीणजी डटके ते येणार होते, माननीय अनिलजी मानापुरे अध्यक्ष मध्य नागपूर भाजपा आघाडी, माननीय श्रीकांतजी आगलावे सामाजिक कार्यकर्ता माजी अध्यक्ष मध्य नागपूर भाजपा, आपल्या सर्वांचं मी सौ राखी जामकर आणि एकदंत क्रिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते. सोबतच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर देवेंद्रजी दोडके,
सुप्रसिद्ध सिनेकंदावंत माझ्या नवऱ्याची बायको फ्रेम श्री देवेंद्रजी दोडके यांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तसेच स्वर्णिक इन्फोकॉमचे माननीय रोशनजी कावळे यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करते. दीपप्रज्वलनाचा सोहळा आत्ताच संपन्न झालेला आहे. यानंतर आपण माननीय मान्यवरांचा सत्कार आणि त्यांचा परिचय याकडे वळूया. स्वागत करण्यासाठी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत लाभलेले विद्या वाचस्पती श्री स्वानंदजी पुण्य. मला आज अत्यंत आनंद होत आहे. साक्षात सरस्वतीचा पुत्र आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी इथे लाभलेले आहेत. मी मनपूर्वक त्यांचे स्वागत करते. आपण सारेजण त्यांना ऐकण्यासाठी आतुर आहोत. असे श्री माननीय स्वानंदजी पुंड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते एकदंत क्रिएशनचे अध्यक्ष श्री मकरंद भालेराव. तत्पूर्वी मी त्यांचा परिचय थोडक्यात आपल्यासमोर सादर करते. विद्या वाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन पुंड. आपला जन्म 13 सप्टेंबर 1969 रोजी झालेला आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून आपण कार्यरत आहात. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संस्कृत अभ्यासक्रम मंडळावर सलग 3दा अविरोध आपली निवड अध्यक्ष म्हणून आपली निवड झालेली आहे. आपलं शिक्षण BA, MA, BEd, नेट, श्रीमद शंकराचार्य महत्त्वपूर्ण प्रकरण ग्रंथाचे चिकित्सक अध्ययन या शोध प्रबंधास पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती PhDची पदवी. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. बंगलोर येथील सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च सेंटर डेव्हलपमेंट सेंटरचे शिफारशीवरून साऊथ अमेरिका विद्यापीठाची मानद डिलीट पदवी. आपल्या लेखन सेवा फार मोठा परिचय आहे. आपण कान देऊन ऐकावा सर्व श्रोत्यांनी. 21 ग्रंथात्मक श्री गणेश उपासना ग्रंथमालिकेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम रूपात नोंद. श्री मुद्गल पुराण कथारूप आणि विश्लेषण ही 9 खंड 1500च्या वर पृष्ठांची ग्रंथमालिका. त्याची दुसरी आवृत्ती 3ऱ्या खंडामध्ये प्रकाशित. पुराण वाङ्मय आणि गणपत्य संप्रदाय या दोन्ही विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आमूलाग्र बदल घडवणारे अत्यंत मूलग्राही चिंतन, सूक्ष्म शास्त्रीय गुणार्थ तर्कपूर्ण तरीही सुगम सुबोधरित्या सादर करणाऱ्या सर्व ग्रंथांना अपूर्वजन प्रतिसाद देतात. मेघदूतम, रत्नावली, कवींद्रगाथा, श्री भगवद्गीता 12वा अध्याय, रामायण, महाभारत, प्रश्नावली, काव्यनाट्य प्रश्नावली, नीतिशतकम अशी संस्कृत साहित्यावर आधारित विविध छात्र उपयोगी संस्करणे विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे संदर्भ ग्रंथ स्वरूपात प्रकाशित. पुत्र भारतीचे अमृतधारा, प्रभात चिंतन, चातुर्मास, नवीन अशा विविध ग्रंथाद्वारे भारतीय संस्कृतीच्या अनेक पैलूंचे निरूपण आपण केलेली आहेत. आपली ग्रंथसंपदा म्हणजे आपण एकूण 84 पुस्तके प्रकाशित केलेली आहे. यापैकी 50 ग्रंथ केवळ फक्त श्री गणेश या विषयाला घेऊन समर्पित केलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. साक्षात गणेश, विद्येची देवता गणेश आपल्यावर विराजमान आहे असे मला वाटते. हो, हा आपला परिचय आहे. आपल्याला फार मोठे मोठे पुरस्कार मिळाले आहे. परमपूज्य काची कामकोटी पदवीधर पीठाधीश्वर पपू गोवर्धन पीठाधीश्वर पपू द्वारका तथा ज्योतिर्मय पीठाधीश्वर अशा विविध पीठांचे पुरस्कार आपल्याला विविध विभूतींच्या हस्ते मिळालेले आहेत. आपले सत्कार झालेले आहेत. आपल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा देखील झालेली आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि साक्षात सरस्वतीचे पुत्र आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. मी पुनश्च एकदंत क्रिएशनतर्फे त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले माननीय अनिलजी मानापुरे,
सध्या मध्य नागपूर भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी रोशनजी कावळे यांना आमंत्रित करते. तसेच श्री श्रीकांतजी आगलावे माजी अध्यक्ष भाजपा मध्य नागपूर यांचे स्वागत करण्यासाठी नितीन केळापुरे यांना मी आमंत्रित करते. आज आमच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय ज्येष्ठ प्रचारक श्री रवींद्रजी भुसारी. मी आपला काय परिचय करून द्यावा? मी तर म्हणते की आपल्यासारख्यांमुळेच आज आमचा हिंदू समाज जागृत झाला आहे. त्यामुळे आपल्यालाच मी प्रणाम करते. तुमच्यामुळे आम्हाला परिचय मिळाला आहे. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख प्रचारक श्री माननीय रवींद्रजी भुसारी यांचे स्वागत करण्यासाठी मी नितीनजी केळापुरे यांना आमंत्रित करते. तसेच मी मकरंद भालेराव यांना पण आमंत्रित करते. हिंदू हृदयात सतत स्वधर्माची पताका टेवत ठेवण्याचे काम आपण निरंतर गेल्या 55 वर्षापासून करीत आहात. त्याचमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी 100व्या वर्षात पदार्पण करीत आहे. माननीय रवींद्रजी भुसारी यांचे स्वागत झालेले आहे. यानंतर आज आपल्या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थित आहे आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध सिने कलावंत माझ्या नवऱ्याची बायको फेम श्री देवेंद्रजी दोडके. आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागतासाठी मी सारंग जोशी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. एकदंत क्रिएशनच्या वतीने आज सर्व मान्यवरांचा आपण इथे सत्कार करत आहोत आणि स्वागत करीत आहोत. माननीय देवेंद्रजी दोडके यांचे स्वागत करण्यासाठी सारंग जोशी यांना मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करूया. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा अनिल भाऊ मानापुरे यांचे स्वागत करण्यासाठी मी मकरंद भालेराव यांना पाचारण करते. अनिलजी मानापुरे आमच्या मध्य नागपूरचे समाजसेवक आहे. विविध वर्षापासून ते योगासन शिबिरं चालवत आहे, बालकांसाठी शिबिरं चालवत आहे. विविध उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. असे अनिलजी मानापुरे यांचे स्वागत मकरंद भालेराव करतील अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी आपला हा स्वागत समारंभ आणि दीप प्रज्वलन अशी 2 रिंगणं वारीची संपलेली आहे. आता आपण या वारीमध्ये 3रं रिंगण घालण्यासाठी जातो आहोत. ते म्हणजे प्रास्ताविकाचं. प्रास्ताविक करण्यासाठी मी स्वतःच या ठिकाणी आपल्यासमोर एकदंत क्रिएशन ह्या संस्थेचा परिचय आपल्याला करून देते आहे. एकदंत क्रिएशन ही संस्था मागील 4 वर्षापासून नागपूरच्या सांस्कृतिक कार्यामध्ये अग्रेसर काम करीत आहे. राजा पंढरीचा हा सुमधुर भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर करण्यासाठी हे आजचे 4थे पुष्प समर्पित करीत आहे. या व्यतिरिक्त एकदंत क्रिएशन नागपूर या संस्थेद्वारे आपल्या शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सगळ्यात मुख्य कार्यक्रम म्हणजे दरवर्षी होणारा दिवाळी पहाटचा कार्यक्रम, त्यानंतर पाडवा पहाट, जय शारदे वागेश्वरी, मन रामरंगी रंगले असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे उपक्रम आपण या संस्थेद्वारे राबवत आहात. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आपण करीत आहात. वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आपण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करीत आहे. अशा 4 वर्षापासून ही संस्था आपल्या नागपुरामध्ये कार्यरत आहे आणि त्याचा हा कार्यक्रम म्हणजे दरवर्षी होणारा राजा पंढरीचा. आजपर्यंत या संस्थेने अनेक नामवंत कलाकारांनी या संस्थेमध्ये हजेरी लावलेली आहे. जसे की सुप्रसिद्ध गायिका भगिनी धनश्री आणि भाग्यश्री वाटकर, इंडियन आयडॉल फेम भाग्यश्री टिकले, यावर्षी पण त्या आपल्यासोबत आहेत. अशाच विविध मान्यवरांनी या राजा पंढरीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे. पहिल्या वर्षी या सुमधुर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले होते हरिभक्तपरायण श्री रामपंत जोशी.
दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री श्रीधरराव गाडगीळ, तिसरे वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक श्री रमेशजी लोहिया आपल्याला उद्बोधन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी लाभले होते. यावर्षी आपण विद्यावाचस्पती श्री स्वानंदजी पुंड्य तसेच श्री रवींद्रजी भुसाळी यांना या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपलेले आहे. आता आपण चौथं रिंगण घेऊया आणि चलूया समोरच्या कार्यक्रमाकडे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. नमो देवदेवा, नमो एकदंता, नमो बुद्धिवंता, नमो विघ्नहर्ता. आज आपल्यामध्ये उपस्थित आहे ते म्हणजे विद्यावाचस्पती साक्षात एकदंताचा वरदहस्त ज्यांच्यावर विराजमान आहे. आपल्याला अध्यात्माच्या आणि भक्तिरसात नेण्यासाठी स्वच्छंद आणि स्वानंदाने जे विहार करीत आहेत ते म्हणजे श्री स्वानंदजी पुंड्य. मी व्यासपीठावर त्यांना आमंत्रित करते आणि आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांना मार्गदर्शन करावे आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी आशीर्वाद द्यावे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश, विश्वमोहिनी मा शारदा, व्यासपीठावर माननीय रवींद्रजींच्या अग्रेसरत्वाखाली उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक श्रोते हो. वास्तविक ज्या सुरवंतांना ऐकण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो आहे, मकरंदजींच्या आग्रहाकरता मी निश्चितपणे आलो. त्यांचे सगळे समूह, त्यांच्यासोबत असणारी चमू, त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद सुरुवातीला देतो. पण वास्तविक ज्या सगळ्या सुरवंतांना ऐकण्यासाठी आपण आलेले आहात, त्याच्या आधी एखाद्या सुरवंतांनी विनाकारण आवाज काढावा का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. संगीत आणि माझा लांबून लांबून संबंध नाही, एकदाच आला होता. त्या गोष्टीला आता जवळजवळ 40 वर्ष उलटून गेले. म्हणजे शाळेमध्ये असताना स्नेहसंमेलनामध्ये एक गाणं गाण्याचा भयानक प्रकार मी करून पाहिला आहे. अर्थात प्रसंग जरी एकच असला तरी त्याच्याशी संबंधित स्मृती मात्र भरपूर आहेत. म्हणजे सुरुवातीला मी तो अगदी अभंगही मला आठवतो, पंडितजींनी, आदरणीय पंडितजींनी गायलेला, माझे माहेर पंढरी. तो अभंग सादर करण्याचा प्रयत्न मी केला होता. मला आठवतं की त्यावेळा ध्वनिमुद्रणाची सोय नव्हती. हे बरं झालं, कारण जर चुकून कुठल्याही माध्यमातून ते ध्वनिमुद्रण पंडितजींच्या कानावर गेलं असतं तर आपण हा अभंग का गायला याचं वैषम्य त्यांना आयुष्यभर वाटलं असतं. पण तसं झालं नाही. मी मगाशी म्हटलं तसं अनेक स्मृती आहेत त्याच्या. मी जेव्हा खाली उतरलो तेव्हा आमचा जो ध्वनिक्षेपक संयोजक होता, लाऊडस्पीकर ऑपरेटर, त्यांनी मला सांगितलं, म्हणे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. अगदी जवळ येऊन कानात सांगितली. म्हटलं काय झालं? म्हणे तू गायला सुरुवात केली त्या क्षणी लाईन गेली आणि तू गाणं संपवल्यावर ती आली, पण हे माझ्याशिवाय कोणालाच कळलं नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या आवाजाच्या माणसाने गाण्याच्या क्षेत्रात यावं काम. बरं, गंमत अशी की योगायोग त्याच वेळी नेमकी आमच्या 1 वर्ष मला वरिष्ठ असणारे, आज संगीताच्या क्षेत्रात अत्यंत नावाजलेलं नाव जे आहे ते पंडित राम देशपांडे, ते मला 1 वर्ष वरिष्ठ होते. त्यांनीही त्याच व्यासपीठावर गायन केलं आणि बुवांनी गायलेला अबीर गुलाल हा नितांत सुंदर पद्धतीने त्यांनी तो अभंग सादर केला. दोघांचं एक गाणं संपलं. ते खाली उतरल्यानंतर आमच्या गिरगावकरबाई होत्या. त्या गिरगावकरबाई जवळ आल्या, रामच्या डोक्यावर हात ठेवला, गालावरून हात फिरवला, चेहऱ्यावर जेवढं आणता येईल तेवढं अशा प्रकारचं वात्सल्य, ममता, प्रेम आणून त्या रामला फक्त एकच वाक्य म्हणाल्या, आयुष्यात कधीही गाणं सोडू नको. त्यानंतर त्या माझ्याकडे वळल्या, तुमच्या मनात जे आलं तेच झालं. त्यांनी जमेल तेवढा राग, संताप, त्रास, त्रागा सगळा चेहऱ्यावर आणला आणि एकच वाक्य मला म्हणाल्या, पुन्हा आयुष्यात कधी म्हणू नकोस. पण अभिमानाने आज सांगतो की आम्ही दोघांनीही त्यांचं ऐकलं आणि म्हणून लोक आज आम्हाला ऐकायला येतात. मी आत्ता म्हटलं तसं की संगीत मला प्रत्यक्ष स्वरूपात नाही जमणार, सादरीकरण नाही जमणार, पण संगीत हा माझा अत्यंत आवडता विषय आहे. आणि तो यासाठी आवडता विषय की ज्या अध्यात्माच्या क्षेत्रात कार्य करतो त्या अध्यात्माच्या क्षेत्रात सांगितल्या जाणारं वाक्य आहे आणि ते सत्य आहे की भगवंताच्या जवळ पोचण्याचा सगळ्यात सुंदर आणि सोपा मार्ग संगीत आहे. वर्णनही आपल्याला ऐकून माहिती आहे की रामचंद्रांच्या स्वरूपात म्हणजे भगवंताचं स्वर्णन जेव्हा संगीतकार कोणी करतो तेव्हा स्वाभाविक आपण त्या तल्लीनतेला अवस्थेला प्राप्त होतो. संगीत हे शक्ती प्रभू की हर स्वर में बसे हे राम,
रागी जो सुनाए रागिनी रोगी को मिले आराम, ही जी रचना आहे ती संगीताच्या माध्यमातून शक्य आहे. संगीत हे सगळ्याच महापुरुषांना, सगळ्याच श्रेष्ठ व्यक्तींना चिंतनाचा विषय वाटतं. आमचे महाकवी भर्तृहरी म्हणतात संगीत हे मध्यभूमी आहे, सुवर्णमध्य आहे. आणि कोणत्या अर्थाने सुवर्णमध्य, तर त्यांनी 3 शब्द वापरले मानवी जीवनाचं वर्णन करताना: साहित्य, संगीत, कला विहीनः, साक्षात पशु पुच्छ विषाणहीनः. साहित्य, संगीत आणि कला या 3पैकी एकही गोष्ट ज्याच्याजवळ नसते त्या माणसाच्या जीवनाला मनुष्य म्हणण्यात अर्थ नाही, तो पशुच आहे, त्याला केवळ शेपूट आणि शिंग नाही एवढाच विषय असं महाराज भर्तृहरी म्हणतात. पण महाराज भर्तृहरी म्हणताना हे जे 3 शब्द वापरले ना, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, चिंतन करण्यासारखे आहेत. महाराज भर्तृहरी म्हणतात साहित्य, संगीत, कला. का हे 3 शब्द वापरले, तर त्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. या 3 शब्दांमध्ये मानवी जीवनाच्या 3 स्तरांचा विचार त्यांनी केला आहे. तुमचं आमचं जीवन 3 स्तरांवर चालतं. शारीरिक स्तर आहे, मानसिक स्तर आहे, बौद्धिक स्तर आहे. या 3 स्तरांचा विचार या 3 गोष्टींमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. प्राधान्य त्याचं कलेमध्ये शरीर प्राधान्याचा विषय आहे, संगीतामध्ये मनाच्या प्राधान्याचा विषय आहे, मानस प्राधान्याचा विषय आहे, साहित्य हा भौतिक प्राधान्याचा विषय. मी प्राधान्य शब्द वापरतोय, बाकीकडे नसतं असं तर चुकून अर्थ काढू नका, नाही तर नसलेला अर्थ निघायचा की संगीत आणि कलावाल्यांना बुद्धी नसते असा विचित्र अर्थ निघायचा, तसा नाही अपेक्षित. पण त्यामध्ये प्राधान्य आहे. आणि थोडासा विचार चिंतन या निमित्ताने आपण करा, लक्षात येईल आपल्याला की कला ही 3ऱ्या स्तरावर का ठेवली असेल त्यांनी, साहित्याला 1ल्या स्तरावर का ठेवलं असेल. चिंतन जेव्हा करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कलेमध्ये आपण केवळ आस्वादच घेऊ शकतो. म्हणजे समजा एखादा नर्तक इथं उद्या बोलावला आणि त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली, तर तुम्ही त्याच्या नृत्याचा आस्वाद निश्चित घेऊ शकता, पण त्याच्यासोबत गिरकी नाही घेऊ शकत. त्याच्यासारखं नाचणे नावाची गोष्ट आपण नाही करू शकत, ते शक्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या नर्तकाला सुद्धा नखशिखांत संपूर्ण शरीराचा वापर करावा लागतो. म्हणून मी शरीर प्रधान म्हटलं की कला ही सामान्यतः शरीर प्रधान आहे. आणि त्याचा परिणाम असा आहे की त्यातून थकवा लवकर येणार आहे. नर्तक जितक्या लवकर थकणार आहे, गायकही थकेल, पण तितक्या लवकर नाही थकणार. कारण गायकालाही शरीर वापरायचं आहे, पण त्याच्या फार मर्यादित शरीराचा उपयोग आहे आणि त्याच्यामुळे थकवा येणे नावाचा प्रकार नाही. मग अशी म्हटलं तसं आता उन्नतीचा विषय पहा कसा आहे. नर्तकाच्या सोबत तुम्ही गिरकी घेऊ शकत नाही, पण गायकाच्या सोबत भलेही तितक्या सुरात येणार नाही, पण गुणगुणून निदान शकता. आता तुमचा सहभाग त्यात वाढलेला आहे. नर्तकामध्ये आपण केवळ आस्वाद घेऊ शकतो, गायकाला आपण सोबत करू शकतो. आणि साहित्य त्याच्या पलीकडचा विषय यासाठी आहे की साहित्याच्या माध्यमातून जे प्रगट होतं ते आपण साहित्यिकाच्या भूमिकेत जाऊन आस्वाद घेऊ शकतो. म्हणून साहित्य सर्वात श्रेष्ठ आहे. हा रचनेचा भाग आपल्याकडे सांगितला. संगीत मध्यभागी आहे, कारण ते दोन्हींना जोडणारं आहे. कला संगीताशिवाय सादर होऊ शकत नाही, आणि साहित्य जर संगीताच्या माध्यमातून आलं तर त्याच्या इतकं आस्वाद्य काही असू शकत नाही. म्हणून दोन्हींना जोडणारा मधला दुवा संगीत आहे. त्या संगीताच्या सुंदर कार्यक्रमाकरता आपण आलेलो आहे. संगीत दोन्ही गोष्टी देणारं आहे. ते प्रीतीही देणारं आहे, ते भक्तीही देणारं आहे. आणि मी प्रवचनात सांगताना नेहमी सांगत असतो की प्रेम आणि भक्ती या खरं तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. 2 बाजू आहेत म्हणण्यापेक्षा खरं तर ते एकच आहे. फक्त आपण त्याचं अधिष्ठान बदलवलं की रचना बदलून जाते. प्रेमाचं अधिष्ठान व्यक्तिगत जीवनातली एखादी व्यक्ती असू शकते किंवा एखादी गोष्ट असू शकते. भक्तीचं अधिष्ठान हे भगवान असतं. पण हात नुसता बदलवला तर कोणतंही जगातलं प्रेमगीत हे भक्तिगीत असू शकतं, आणि कोणतंही भक्तिगीत हे प्रेमगीत असू शकतं. महाविद्यालयात गमतीने उदाहरण देताना मी सांगत असतो, म्हटलं केवळ हात पांडुरंगाकडे करायचा आणि गाणं म्हणायचं, क्या कहूँ मेरा ये हाल है, रात दिन तुम्हारा खयाल है, हे भक्तिगीत होऊ शकतं. आणि दुसऱ्या बाजूला सौभाग्यवतीकडे हात करून जर म्हटलं तर सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी प्रेम देह माझा पडावा, हे सुद्धा भक्तिगीताच्या ऐवजी प्रेमगीत असू शकतं. भक्ती आणि प्रेमातला हा नेमका फरक आपल्याला समजला पाहिजे. जेव्हा एखाद्या सामान्य व्यवहारातल्या गोष्टीवर आपण करतो तेव्हा त्याला प्रेम म्हणतो. जेव्हा नश्वरतेच्या मागे लागून ते करतो तेव्हा त्याला प्रेम म्हणतो. आणि तेच नश्वरतेतून ईश्वरतेकडे परिवर्तित होतं तेव्हा ती भक्ती होत असते. संगीत भक्तीच्या माध्यमातून पोहोचणारं असतं. आणि म्हणून लक्षात घ्या, जे 2 शब्द मी आपल्यासमोर वापरले की प्रेमही त्यातून प्रगट होतं, भक्तीही त्यातून प्रगट होते. पण 2 मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. प्रेमाचा आणि त्यातल्या त्यात व्यवहारातल्या, आणि महाविद्यालयात असल्यामुळे मी तिथल्या प्रेमाबद्दल बोलतो, त्याच्या पुढचा शब्द जास्त भयानक असू शकतो. कारण अनेकदा प्रेमाच्या पुढे भंग हा शब्द येतो.
त्याच्यामुळे व्यवहारामध्ये प्रेमामध्ये भंगाचा विषय येतो, पण तेच संगीत जर संगीत भगवंताच्या क्षेत्रात पोचलं तर तिथं प्रेम भंग नावाची गोष्ट नसते, तिथे साकारतो, त्याला अभंग असं म्हणतात. आणि ही खरी ताकद आहे. ईश्वरी शक्तीच्या माध्यमातून जेव्हा आपण संगीताचं साधना वापरतो, ईश्वरी शक्तीला अधिष्ठान करून जेव्हा ती संगीताची साधना वापरतो, तेव्हा ते संगीत अधिक वैशिष्ट्यपूर्ण राहतं. कारण ते चिरंतन होतं. ते चिरंतन यासाठी होतं की त्या संगीताचा, त्या साहित्याचा विषय चिरंतन असतो. आणि म्हणून लक्षात घ्या, भगवंताच्या माध्यमातून प्रगट झालेलं, भगवंताकरता प्रगट झालेलं संतांचं साहित्य असो की संतांचे अभंग असोत, हे चिरंतन आहेत. व्यवहारात नाही पाहायला मिळत. गमतीने उदाहरण व्यवहारातलंच पुन्हा सांगतो. व्यवहारामधलं कुठलंही गाणं कितीही गाजलं, म्हणजे अत्यंत प्रचंड लोकप्रिय झालेलं अशा प्रकारचं, लक्षावधी लोक त्याच्या कॅसेट्स निघाल्या, कोट्यावधी लोकांनी त्याला लाईक केलं, अब्जावधी लोकांनी शेअर केलं, तरी असं कितीही व्यवहारातलं गाजलेलं गाणं की ज्याच्याशिवाय एकही कार्यक्रम त्या काळातला होत नाही, ते गाणंसुद्धा 6 महिने टिकतं. त्याच्या पलीकडे त्या गाण्याला आयुष्य नाही आहे. लक्षात घ्या, आजकाल तर ते आणखीन कमी झालेलं आहे. म्हणजे पुन्हा मग अशी म्हटलं तसं महाविद्यालयातले उदाहरणं देताना मी गमतीने सांगत असतो की 6 महिने कितीही गाजली तरी 6 महिन्यानंतर शांताबाई शांत होते आणि बाबूराव आला होता का गेला होता ते आठवत नाही. 6 महिने आयुष्य आहे. लक्षात घ्या, 6 महिन्यानंतर ते त्यावेळा प्रचंड गाजलेलं गाणं आज बोर होतं. पण मित्रांनो, मला आपल्याला सांगू द्या, 800 वर्षानंतरही जे कधीच कंटाळवणं होत नाही त्याला पसायदान म्हणत असतात. आज आपण संत साहित्याच्या या कार्यक्रमामध्ये एकत्रित आलो आहे. संत साहित्याच्या माध्यमातून, संतांच्या गीत गायनाच्या माध्यमातून, संत अभंगांच्या गायनाच्या माध्यमातून लक्षात मात्र ते ठेवायचं आहे की संगीताचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे, पण त्याच्या एक पाऊल पलीकडं पोहोचलं पाहिजे. जे गायक गातील त्यांच्या माध्यमातून आपण तुकोबांपर्यंत, ज्ञानोबांपर्यंत पोहोचू. कारण त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून तुकोबांचे, ज्ञानोबांचे शब्द आपल्या कानावर येतील. त्यांच्या माध्यमातून ज्ञानोबा आणि तुकोबांपर्यंत पोहोचू. पण पुढचाही टप्पा तितकाच महत्त्वाचा आहे. ज्ञानोबांचं आणि तुकोबांचं बोट धरून पांडुरंगापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. कारण तरच त्या कार्यक्रमाला आनंद आहे, तरच त्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने अभंगता प्राप्त होईल. तशी अभंगता आपल्या सगळ्यांना या संगीताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त व्हावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, गायकांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय गजानन. धन्यवाद. भगवंतासाठी तयार झालेलं संगीत, गीत हे भक्तिरसात डुबलं की त्याचं भक्तिगीत तयार होतं. फार सुंदर त्यांनी विवेचन केलं आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. ह्यानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्यातली सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्री रवींद्रजी भुसारी यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा द्याव्या. चालेल, धन्यवाद. यानंतर लगेचच आपण आभार प्रदर्शन करू आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू. आज या राजा पंढरीच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका, सूरनवा ध्यासनवा फेम मधुरा कुंभार मुंबई, इंडियन आयडॉल फेम कैवल लकेजकर, झी सारेगम फेम भाग्यश्री टिकले, सुप्रसिद्ध गायक यश खेर हे आपल्यासमोर सुरेल भक्तीचा, संगीताचा नजराणा सादर करणार आहे. तत्पूर्वी आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन हा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा. आज रिंगण घातलं आपण भगवंताच्या ठिकाणी. आता ह्या शेवटच्या रिंगणात जाऊ आणि त्यानंतर साक्षात आपण पंढरीच्या वाळवंटी जाऊन उभं राहूया. आज या कार्यक्रमाला आपण सारे मान्यवर इथे उपस्थित राहिले आहेत. आपल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू, भिवरे स्नान करून या, संत पद धूळशिरी लावू. सर्वप्रथम आज या कार्यक्रमाला लाभलेले, वेळात वेळ काढून आपल्यासमोर आलेले श्री स्वानंदजी पुंड यांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल एकदंत क्रिएशनतर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसेच ज्येष्ठ प्रचारक श्री रवींद्रजी भुसारी, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारले आणि आमच्या आनंदात सहभागी झालात, त्याबद्दल मी या एकदंत क्रिएशनतर्फे आपले मनःपूर्वक स्वागत
आभार मानते. तसेच श्री श्रीकांतजी आगलावे, श्री अनिलजी मानापुरे यांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच आज अचानक आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि सगळ्यांना सुखद धक्का ज्यांनी दिला ते म्हणजे देवेंद्रजी दोडके सिने कलाकार यांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच आज आपल्याला इथे सुरेश भट सभागृह ज्यांनी उपलब्ध करून दिला त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना आणि सर्व वाद्यवृंदांचे देखील मनापासून आभार. सर्व गायकवृंदांचे देखील हृदयापासून आभार मानते. तुम्ही आम्हाला आषाढाच्या अभंगवारीमध्ये भक्तिरसामध्ये चिंब करणार आहात हे मला माहीतच आहे. म्हणून कार्यक्रम होण्याच्या पूर्वीच आपल्या सर्व गायकगणांचे मी मनापासून आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे प्रायोजक असणारे श्री डुमरे ज्वेलर्स, श्री आसरे ज्वेलर्स, दृष्टिक कम्युनिकेशन, समर्थ द महिला कोऑपरेटिव्ह बँक, मानापुरे हॅपी फील्ड्स, तुळजाई महिला सहकारी संस्था, गोल्डी फोटो स्टुडिओ, सॅमसंग इत्यादी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या सर्व श्रोतेवृंदांचे मनापासून आभार. कारण हा सर्व कार्यक्रम कोणाशिवाय अशक्य आहे तो म्हणजे आपण सर्व बसलेले श्रोतेगण. ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना साक्षात भगवंताचं रूप मानतात. अशा या भगवंतरूपी श्रोत्यांना मी मनपूर्वक सादर नमस्कार करते आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. रसिकवृंद आणि आयोजक यांचं नातं कसं असावं तर विठ्ठल रुक्माईसारखं असावं. एकदा शब्द दिला की 28 युगे सोबत असावं, 28 युगे सोबत असावं. धन्यवाद. या प्रथम सत्रातल्या कार्यक्रमात मी सौ राखी जामकर आपल्या सर्वांची रजा घेते आणि पुढची सारी सूत्रे सुप्रसिद्ध निवेदक श्री किशोरजी गलांडे यांच्याकडे सुपूर्त करते. संथ लईत वारा गातो संतांचे अभंग, झाडे पाने डुलू लागतात होऊन निसंक, नद्या नाले ओढे होतात कीर्तनात दंग, आणि आता राजा पंढरीचा यामध्ये आपण होऊ भक्तिरसात दंग, आपण होऊ भक्तिरसात दंग. तर चला बघूया कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया राजा पंढरीचा. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यांच्यासाठी विशेष आमंत्रितांसाठी आपण स्थान ठेवलेलं आहे. सर्वांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि पुढली सूत्रे घेण्यासाठी मी किशोरजी गलांडे यांना आमंत्रित करते. आणि या व्यासपीठावरून मी सौ राखी जामकर आपल्या सर्वांची रजा घेते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. चला पंढरपूरला जाऊया आणि वारीमध्ये सहभागी होऊया. धन्यवाद. एकदंत क्रिएशनचे मनपूर्वक आभार. त्यांनी मला इथे निवेदनाची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. पंढरपूरचा पांडुरंग अखिल महाराष्ट्राचं लोकदैवत. मराठीच मुलखाला काय, सगळ्यांना नाम संपन्न करणारं असं अलौकिक दैवत. कानडी मुलखातून आलाय म्हणून त्याला कानडा म्हणायचं, पण वेदांनाही कळला नाही, श्रुतींनाही कळला नाही म्हणून तो कानडा. सगुण रूपाची महती पटवून तर दिलीच, संतांचा योगक्षेम चालवला, नाम रूप आकाराला आलं. तत्ववेत्ते मंडळी, शास्त्रकार मंडळी सांगतात भगवंताने विष्णूंनी सगुण रूप धारण केलं, कृष्ण स्वरूप धारण केलं. तिथलं कर्तव्य संपल्यानंतर कुठे जायचं तर अर्थात पंढरपूरला विटेवर ते उभे राहिले. लोक विलक्षण संग्रह पंढरपूरच्या पांडुरंगाचा. अहो याला वैतागून ती रुक्माई सुद्धा त्याला सोडून गेली, पण त्यांनी पर्वा केली नाही. याचे हात कटेवर आहेत. कारण काय म्हणालेत, कोणीही येणाऱ्या भक्ताला आलिंगन द्यायला हा सज्ज आहे. ज्याप्रमाणे गळ्यात वैजयंतीची माळा आहे त्याप्रमाणे तुळशीची माळा आहे. त्यामुळे गरीब श्रीमंत हा सुद्धा भेद नाही. म्हणूनच त्याचं स्मरण करायचं, अखंड स्मरण करायचं. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर एकदंत क्रिएशन्स आपल्यासमोर भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करीत आहे. जय जय रामकृष्ण हरीचा गजर
मनात आकाराला आणूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. रसिक मित्रांनो नमस्कार. राजा पंढरीचा या कार्यक्रमात स्वागत. अत्यंत विलोभनीय रूप आहे. संतांनी त्याचं वर्णन केलंय ते तर अलौकिक आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे सगळी आपली सुखदुःख याच्या चरणाशी वाहून टाकलेली आहे. काय सांगावं अहो, मिसेस तुकाराम कंटाळले अहो. भंडाऱ्याच्या डोंगरावर यजमान सतत जाणार, वणिक वृत्ती बुडाली, दुकानही बुडालं. तिने घर चालवावं तर कसं? शेवटी कोणा एका शेजारणीला म्हणे दया आली, तिने आपल्या घरचा परीस काढून दिला. दिवसभर सगळी भांडी सोन्याची करून टाकली, पण रात्री परीस परत द्यायची वेळ आली तेव्हा मात्र घाबरली. परीस दिसेच ना. घरात सगळी झगझग झगझग तुकाराम बाबांनी पाहिली आणि त्याच वेळा घरवालीचा उतरता चेहरा बघितला. म्हणे काय झालं, हे काय करून ठेवलायस तू? ती म्हणाली अहो परीस आणला, जरा मला घर चालवायचं आहे, पण आता परीस द्यायची वेळ आली तेव्हा तो हरवलाय माझ्या हातून. तुकाराम बाबा एकच म्हणाले, एवढं कठीण का बरं करावं? ती म्हणे म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे का परीस म्हणजे? तुकाराम बाबांनी तिचा हात धरला, इंद्रायणीच्या पात्रात नेलं, ओंजळभर परीस काढून दाखवले. अगं इतकं कठीण कशाला जातेस? माझा विठ्ठल हे सगळं देण्याकरता सक्षम आहे, फक्त त्याचं नाव घे, सिद्धी तर जाता येता मिळणारच आहे ना. अशा या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटी करता त्यांचा जीव आतुरला नाही तर नवलते काय. भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास.
अशा या पंढरपूरच्या पांडुरंगाने सगुण साकार रूप आकाराला तर आणलंच, पण नामस्मरणाची प्रेरणा दिली. अहो, या सगळ्या संतांनी जर या पंढरपूरच्या पांडुरंगाचं गुणवर्णन केलं नसतं आणि त्याला मध्ये ठेवून जर भक्तीची महिमा गायली नसती, तर आपण ते गुणवर्णन, ते रूपवर्णन आणि पर्यायानं नामस्मरण केलं कसं असतं? आणि म्हणूनच भजनाला जाणं ही आपली एक मराठी संस्कृती आहे. बघा, भजन या शब्दाचा अर्थ निरनिराळ्या तऱ्हेने सांगता येईल. गंमत अशी आहे की भंजन करणे असा सुद्धा त्याचा एक सुंदर अर्थ सांगितला जातो. मनातल्या भक्तिविषयक चुकीच्या कल्पनांचं भंजन ज्या ठिकाणी होतं ते भजन मंडळ. आणि म्हणून त्या भजनात एकतारीच्या संगेने रंगणं हे सुद्धा मराठी माणसाचं खरं लक्षण आहे. खरं भक्ती मूर्तिमंत रीतीने आकाराला येते, कारण सगुण का निर्गुण हा भेदच गळून पडतो. प्रेम गली की साकडी तामे दोन समाय, ईश्वर आणि मी एकरूपच आहे ही भावना तिथे तयार होते. मग गरीब श्रीमंत भेद राहिला कुठे? ऐकूया ते भजनाचं महत्त्व. एकतारी संगे, एकतारी संगे, एक रूप झालो, एकतारी संगे, एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. एकतारी संगे, एकतारी संगे, एकतारी संगे, एक रूप झालो, एकतारी संगे, एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो.
शांती गळामाळ शोभे आत्मरूप शांती गळामाळ शोभे आत्मरूप शांती भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती तिया विरक्तीचा कपाळास ल्यालो तिया विरक्तीचा तिया विरक्तीचा तिया विरक्तीचा तिया विरक्तीचा कपाळास ल्यालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो एक तारी संगे एक तारी संगे एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो पूर्व पुण्य ज्याचे मिये सुख त्याला पूर्व पुण्य ज्याचे मिये सुख त्याला पूर्व पुण्य ज्याचे मिये सुख त्याला कुणी राव होई कुणी रंग झाला कुणी राव होई कुणी रंग झाला कुणी राव कुणी राव कुणी राव आ
विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज की अशा या भजनाने अनेक कलाकार घडवलेले आहे, अनेक गायक घडवलेले आहे. अर्थात मला तथाकथित सो कॉल्ड गायकांबद्दल म्हणायचं नाही आहे, पण खऱ्या अर्थाने स्वतःचा स्वर जाणून घ्यायचा असेल आणि भजनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यांनी मिळून ते करायचं असतं. आपण गायक आहोत, आपण मोठे शिकलेले आहोत वगैरे वगैरे ते सगळं दूर ठेवायचं असतं. ही बंधनच सगळी तिथे गळून पडतात. म्हणूनच हे संत साहित्याची जी अभेद्य तटबंदी मराठी माणसाच्या निदान अवतीभोवती उभी आहे ती अलौकिक आहे, अनन्यसाधारण आहे. नामस्मरणाची प्रेरणा तर त्यांना मिळतेच मिळते आणि ते सगुण रूप वारंवार आपण बघावं, अनुभवावं ही पण इच्छा होते. पंढरपूरला गेल्यानंतर आपला काय अनुभव मला तरी म्हणजे ठाऊक नाही. निरनिराळे अनुभव आपण घेतो अशा ठिकाणी गेल्यानंतर. पण मला तरी एक वाटतं की ज्या ठिकाणी सगळ्या संतांनी डोकं टेकवलेलं आहे, तत्ववेत्यांनी, शास्त्रकारांनी, मोठमोठ्या विद्वज्जनांनी जिथे डोकं टेकवलं आहे, आपली काय लायकी आहे तिथे दर्शन घेण्याची आणि डोकं टेकवण्याची. पण नाही, त्याला सुद्धा भाग्य सांगितलंच आहे की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्याचं श्रेय सुद्धा आपल्याला नाही आहे. म्हणून त्या सगुण रूपाचं वर्णन संत जेव्हा करतात ते थकत नाही. आणि त्यातलं तो प्रेम भाव जो दिसतो ना तो अलौकिक आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा तुम्ही पद ऐकलं असेल, किती सुंदर. तुकाराम महाराज तर शेवटी वैतागून सगळं म्हणतात सरळ, सकळ ही तुम्ही व्हावे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. अर्थात हे कोणाला म्हटलंय हा वेगळा विषय आहे, पण सगळ्या स्त्रियांना ते म्हटलेलं आहे. सुंदर गोष्ट कुठली दिसली की बायका गर्दी करायला लागल्याच. शेवटी तुकाराम बाबा किती वेळ दूर राहणार. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं अवघ्या 32 शब्दांमध्ये जे गुणवर्णन केलेलं आहे ते अलौकिकच आहे हो. अखिल महाराष्ट्राचं ते पद सगुण रूपाचं वर्णन करणारं आणि वारकरी संप्रदायाचं नमनाचं पद म्हणून ज्याला मान प्राप्त झालं आहे ते आपल्यासमोर सादर होत आहे. वाद्यांचा आवाज मॉनिटरमध्ये थोडासा कमी ठेवाल प्लीज, आणि माझा थोडासा वाढवाल. अजून थोडासा चालेल. बस, थँक्यू.
ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तेचे रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान क्या बात है. मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे महाराष्ट्रातल्या गायकी परंपरेबद्दल थोडंसं बोलण्याची इच्छा होते आहे. अर्थात तो वेगळा विषय व्याख्यानाचा होऊ शकतो. शास्त्रीय संगीताचा माझा तरी तेवढा अभ्यास नाही. जे काही वाचन असेल ते तेवढं असेल.
पण गंमत अशी की एक स्थित्यंतर साधारणतः 1970 सालनंतर आलेलं आपल्याला दिसतंय जर आपण वाचन केलं तर. शास्त्रीय संगीताची मैफिलसुद्धा नटवली आणि खुलवली त्या गायकांनी, पण त्याच्यानंतर एक ज्या तऱ्हेनं पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न भीमसेन जोशी यांनी एक शास्त्रीय संगीताच्या मैफिलमध्ये अभंग गायकीला स्थान द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी स्वतःहून लिहून ठेवलं की ज्या क्षणी मी 1971 सालनंतर अभंग गायकीला सुरुवात केली, माझ्याच जीवनात प्रचंड स्थित्यंतर आलं. आणि हे सर्वांना मान्य आहे, त्याची चर्चा आता इथे करण्याची गरज नाही आहे. पण अभंग गायकीची मागणी रसिक श्रोते सुद्धा करायला लागले आणि गायक त्यानंतर गायकांची एक परंपरा निर्माण व्हायला लागली. त्यातून अनेक अभंग लोकप्रिय झालेले आहे. विठ्ठलाच्या गुणवर्णनाचं ते रूप वर्णन करणारे ते अभंग संगीतकारांना सुद्धा भुरळ पाडू लागले. आजचे आपले निमंत्रित गायक, प्रमुख गायक जे आहे ते नेमकं जनमानसात लोकप्रिय असलेल्या आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं माहेरी जाण्याचं वर्णन करणारं एक तो आपण नेहमी फरमाईश करत असलेलं ते पद आपल्यासमोर सादर करतायत. मनपूर्वक स्वागत करूया कैवल्य केसकर यांचं. माझे माहेर पंढरी, माझे 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 माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी, आहे भिवरीच्या तीरी. बाप आणि
रघुमाई विठ्ठला बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रघुमाई, माझी विठ्ठल रघुमाई, माझी विठ्ठल रघुमाई, ही माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी. पुंडलीकर आहे बंधू, पुंडलीकला आहे बंधू, पुंडलीकला आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, 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 माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, आ, आ, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, हा माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी, आहे भीवरे छातीरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी, एका जनार्दनी शरण, 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 शरण 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 शरण, एका जनार्दनी शरण,
करी माहेरची विठ्ठल 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 एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी आहे विहिरीच्या तीरे आहे विहिरीच्या तीरे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे विहिरीच्या तीरे आहे विहिरीच्या तीरे आहे विहिरीच्या तीरे माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी शास्त्रीय संगीताचा अभ्यास संपला 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 असं गेली पिढी किती तक्रार करत असली तरी ते या तरुणाईच्या हातात सुरक्षित आहे हे लक्षात येतं. ज्या तऱ्हेने स्वरावट सुरावट सादर करतात आहे. एकदा जोरदार टाळ्या या दमदार गायकी करतात. खरोखरच माहेर आजकाल डायल्यूट झालं आहे की काय असंच मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे अर्थात ज्यांनी चहा पोहे खाऊन पसंती वगैरे दर्शवलेली आहे आणि आधी 25-30 चहा पोहे खाण्याची हिस्ट्री ज्या जावयांजवळ आहे त्यांना माहेर माहिती आहे काय येतं ते. पण आजकाल असं सांगावं लागतं तरुणाईला तरुण जावयांना की जाग माहेरी जा. पण ते माहेरी कसलं आहे फारच डायल्यूट झालेलं आहे. म्हणजे असं हाडसून खडसून मुलीलाही आजकाल कोणी माहेर बोलवत नाही. आणि दुसरी असतात जाणारी सुद्धा इतकी उत्सुक नसते. माहीत नाही काय झालं आहे तर ते म्हणजे नवऱ्याला म्हणावं लागतं जाग माहेरी जरा जाऊ नये. अच्छा म्हणजे तुमचा काही प्रोग्राम आहे वाटतं गडबड आहे. म्हणजे जावाई सुद्धा तेवढा स्ट्रॉंग राहिलेला नाही. आणि काय बोलावं म्हणजे त्या जावाय भावानी घ्यायला यावं आणि नंतर जावयानी तिला घ्यायला जावं जेव्हा त्याला सुट्टी मिळेल तेव्हा. असं ते माहेर पण असायचं. हे तर संतांचं माहेर आहे पंढरपूरचं. ते काय वर्णन करावं मग. एकनाथ महाराजांनी तर सुंदर वर्णन केलेलं आहे. आता आपण ऐकलंच आहे. आजकाल जावयाचंही डायल्यूट झालेलं आहे असं वाटतं आहे. अर्थात मला असं वाटतं की माहेर सौभाग्यवतींचं हे बाहेरगावीच असलेलं बरं. 800 मीटर अंतरावर 500 मीटर अंतरावर त्या माहेरामध्ये काही मजा नाही. आणि त्या जावायला जावाईगिरी करण्यातही काही मजा नाही. शुद्ध स्वरूपात सांगतो. कोणी एक छान लिहून ठेवलेलं आहे दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा. ठीक आहे आपण कुठे बसतो ते पाहून घ्या बाबा. पण दुसरी ओळ हायली कॉन्सन्ट्रेटेड आहे. पहिली ओळ अशी आहे दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा
घर जवाई गधे बराबर जब चाहे तब लादा. इथे घर जावाई कोणी नसतील असं अपेक्षा करूया आपण आणि पुढे चलतो मी. एकनाथ महाराजांनी किती तन्मयतेने आणि आर्ततेने पांडुरंगाचं वर्णन केलं आहे. माझी आई बिचारी शेवटपर्यंत मला पुरणारा हा एक मला झालेला गैरसमज होता, पण ती 75 वर्षाची झाली तरी पटकन सकाळी मला दिसायची, संध्याकाळी विचारायचं कुठे गेली. अहो गेले ते यवतमाळला. काय होतं यवतमाळला? नाही माहेर. मी तिला विचारायचं झालं ना तू गलांडे झाली, वैद्यांची गलांडे झाली तू आता. नाही नाही, तिथे माझा भाऊ आहे, तिथे माझी भाऊज आहे, जे काही असेल ते किती एक्स्ट्रा स्ट्रॉंग. पण हे पंढरपूरचं माहेर साधं सुद्धा नाही बरं. योगियांचा योगी राणा आहे तो. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांकडे त्यांची परीक्षा घ्यायला कोणी एक सिद्ध योगी आला, त्याला सिद्धी प्राप्त होत्या आणि त्यांनी आपल्या सिद्धी त्या नाथ महाराजांच्या घरी राहायला आल्या आणि मांडून ठेवल्या. आता सिद्धींचं वैभव काय वर्णन करावं. नाथ महाराज म्हणाले बरं बरं तुम्ही रात्रभर मुक्काम करा आणि सकाळी आपण बघूया काय तुम्हाला वाद घालायचं तो घाला. सकाळी हे गृहस्थ सिद्ध योगी उठले तो बघतात काय, आरशात त्यांनी स्वतःचं रूप बघितलं तर चेहरा काळवंडलेला. त्यांच्या लक्षात आलं आपल्याला प्राप्त झालेल्या सिद्धी आपल्याला सोडून गेलेल्या आहेत. आणि मग त्यांनी बाहेर अंगणात येऊन पाहिलं तर नाथ महाराजांचं अंगण त्या सिद्धी झाडत होत्या. अजून काय पाहिजे संतांचा अधिकार, तो अधिकार नाथ महाराजांचा होता. म्हणूनच त्या माहेरच्या भरोशावर त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला ते अजून एक आर्त साद घालतात. आपण स्वागत करूया आजच्या अतिथी गायिका मधुरा कुंभार.
जनार्दनाचा एका धावे लोटांगणी जनार्दनाचा एका धावे लोटांगणी करी ओवाळणी शरीराची आ जनार्दनाचा एका धावे लोटांगणी करी ओवाळणी शरीराची या पंढरीचे सुख या
बहुता